नमस्कार मित्रांनो. आजच्या भागामध्ये आपण इयत्ता 9वी मराठी माध्यम आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी इंग्लिश विषयाचा 1.4 द स्टोरी ऑफ टी ह्या धड्याचा पहिला भाग पाहणार आहोत. हा धडा मोठा असल्याकारणाने आपण हा 2 व्हिडिओमध्ये विभागला आहे. त्यातला पहिला व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत. लेट अस बिगिन विथ अ क्वेश्चन. कॅन यू नेम द मोस्ट वाइडली कन्झ्युम्ड बेवरेज इन द वर्ल्ड आफ्टर वॉटर? म्हणजे जगामध्ये पाण्यानंतर सर्वात जास्त पिलं जाणारं पेय कोणतं? तुम्हाला माहिती आहे का? Perhaps many of you have guessed the answer. The most popular beverage in the world is tea, the fresh, aromatic brew with which people like to begin their day. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ह्या प्रश्नाचा उत्तराचा अंदाज लावलाच असेल की चहा हे सर्वात जास्त पिलं जाणारं आणि प्रसिद्ध असणारं पेय आहे जगामध्ये. त्याचा जो सुगंध आहे त्याच्यामुळं तो पिल्याने जो मिळतो तो ताजेपणा आहे. त्याच्यामुळं लोकांना हे जे उकळलेलं मिश्रण आहे त्याच्याने दिवसाची सुरुवात करायला खूप आवडतं. इट हॅज अ रिफ्रेशिंग ॲस्ट्रिंजंट फ्लेवर. इट इज ॲक्च्युली मेड बाय ब्रूइंग, that is by infusing in boiling water the leaves and shoots of a plant whose botanical name is the Camellia sinensis. Camellia sinensis हे वनस्पतीशास्त्रीय नाव असणारी जी वनस्पती आहे त्याची वरची असलेली कोवळी पानं आणि त्याचे जे अंकुर फुटतात ते अंकुर पाण्यामध्ये टाकून उकळवून तयार केलं जाणारं जे पेय आहे ते म्हणजे चहा. ते अतिशय ताजंतवानं करणारं आहे. त्याचं जे चव आहे किंवा त्याचा जो वास आहे तो अतिशय तीव्र आहे. ते पाण्यामध्ये पानं टाकून उकळवून बनवलं जातं. द लीव्ज आर ॲट फर्स्ट ड्राईड, क्युअर्ड अँड प्रोसेस्ड बिफोर दे आर पॅक्ड अँड सोल्ड टू अस. चहाची पानं जी असतात ती पहिल्यांदा वाळवली जातात. त्यानंतर त्याच्यातून चांगली पानं वेचून काढली जातात आणि त्याच्यावरती प्रक्रिया करून मग ती पॅक करून विक्रीसाठी आपल्यापर्यंत येतात. Camellia sinensis is an evergreen plant that grows in tropical and subtropical climates. Tea plants require at least 100 to 125 centimeter of rainfall a year and prefer acidic soils. Camellia sinensis हे सदाहरित म्हटल्यापेक्षा सदाबहार एक असं रोप आहे जे उष्ण कटिबंधामध्ये आणि समशीतोष्ण कटिबंधामध्ये वाढतं. या झाडाला चांगलं वाढण्यासाठी 100 ते 125 सेंटीमीटर दरवर्षी प्रतिवर्षी पावसाची आवश्यकता असते आणि आम्लीय मातीची आवश्यकता असते. मेनी ऑफ द वर्ल्ड्स बेस्ट टी इस्टेट्स आर लोकेटेड ऑन हिल स्लोप्स ॲट एलिव्हेशन्स ऑफ अप टू 1500 meters. It is said that the tea plants grow slowly and acquire a richer flavor at this height. समुद्र सपाटीपासून अंदाजे 1500 मीटर अंतरावरती जगातली बरीचशी जी चहाचे मळे आहेत ते वसलेले आहेत. असं म्हटलं जातं की जेवढ्या समुद्र सपाटीपासून उंचावरती उताराच्या दिशेने या चहाच्या रोपांची लागवड केली असता चहाच्या पानांना जास्त चांगली चव प्राप्त होते. When the plants mature, only the top 1 or 2 inches of the plant are picked. म्हणजे जेव्हा ही झाडं परिपक्व होतात तेव्हा वरती असणारा फक्त 1 ते 2 इंचाचा भाग हा खुडला जातो. These buds and leaves are called flushes. A new flush appears on the plant every 7 to 10 days during the peak growing season. याचा कापणीचा जो हंगाम असतो, वाढीचा जो हंगाम असतो चहाच्या झाडांचा, त्या काळामध्ये याची जे वरती आलेल्या कळ्या आणि कोवळी पानं असतात ज्याला फ्लशेस असं म्हणतात तर ती खुडली जातात. ती दर 7 ते 10 दिवसांनी नवीन उगवून येतात. लेफ्ट टू ग्रो ऑन इट्स ओन, द टी प्लांट मे ॲक्च्युली ग्रो इन टू अ स्मॉल ट्री. बट इन ऑल टी गार्डन्स द प्लांट्स आर pruned and kept at a height of about 3 feet waist high to enable easy plucking of the leaves. चहाच्या मळ्यांसंदर्भात जर तुम्ही कधी माहिती वाचली असेल किंवा तुम्ही कधी टी व्हीवरती चहाची जाहिरात पाहिली असेल तर त्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल
की एक मोठी टोपली पाठीला अडकवलेली माणसं चहाच्या वरची कोळी कोळी पानं खुडताना तुम्हाला दिसतील. त्यांच्या कमरेच्या उंची इतकी म्हणजे जवळजवळ 3 फुटाची उंची या झाडांची ठेवली जाते. छाटून छाटून ती झाडं तेवढ्याच उंचीची ठेवली जातात, कारण की खुडण्यासाठी पानं सोपं जावं म्हणून. परंतु जर या झाडाला आपण वाढू दिलं तर एक छोटंसं झाडामध्ये सुद्धा ते वाढू शकतं. The teas we buy are usually classified according to their leaf size. Accordingly, we have first Assam type of tea characterized by the largest leaves, second China type characterized by the smallest leaves, and third Cambod characterized by leaf of intermediate size. चहाच्या पानांच्या आकारावरून त्याचं 3 प्रकारामध्ये वर्गीकरण करण्यात येतं, जे की आपण खरेदी करतो त्या चहाचं. पहिला आहे आसाम चहा, ज्याची पानं मोठी असतात. दुसरा आहे चायना चहा किंवा चीनच्या पद्धतीचा चहा, ज्याची पानं लहान असतात. आणि तिसरा आहे कंबोड चहा, ज्याची पानं मध्यम आकाराची असतात. We have 3 very distinct and different tea growing regions in India. 3 अतिशय वेगवेगळी अशी चहाची शेती करणारी किंवा चहाची मळे असणारी ठिकाणं भारतामध्ये आहेत. Each of these regions is famous for the special type of tea it produces, which are unique in taste, aroma, strength and flavor. प्रत्येक भागामध्ये, प्रत्येक प्रांतामध्ये येणारा जो चहा आहे, त्याची चव, सुगंध, त्याची गुणवैशिष्ट्ये आणि त्याचा जो सुवास आहे हा वेगवेगळा आहे. The 3 regions are Darjeeling in northeastern India, Assam in far northeast India and Nilgiris in South India. दार्जिलिंग जे पश्चिम बंगालमध्ये आहे ते ईशान्येकडचं दार्जिलिंग हे ठिकाण, त्यानंतर आसाम हे राज्य जे उत्तर पूर्वी भारतामध्ये येतं, आणि निलगिरी जे तमिळनाडूमध्ये पर्वतरांगा आहेत त्या दक्षिण भारतात येतात. या 3 ठिकाणी चहाचे मळे आढळतात. Most people agree that tea is a refreshing drink. It contains no carbohydrates, fat or proteins. What gives tea its special and distinctive flavor is theanine as well as caffeine, which give the drink its stimulating quality. अनेक लोक मान्य करतील की चहा हे अतिशय ताजंतवानं करणारं, उत्साह देणारं पेय आहे. त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स नसतात, फॅट्स म्हणजे स्निग्ध पदार्थही नसतात आणि प्रोटीन म्हणजे प्रथिनही नसतात. तर त्याच्यामध्ये काय असतं ज्याच्यामुळं त्याला त्याचा विशिष्ट चव आणि सुवास मिळतो, तर थियानिन आणि कॅफीन हे घटक त्याच्यामध्ये असतात, ज्याच्यामुळं उत्तेजना देण्याची क्वालिटी चहामध्ये निर्माण होते. हाऊ अँड वेन डिड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक टी? चहा प्यायला लोकांनी कधी आणि केव्हापासून सुरुवात केली आणि कशी सुरुवात झाली? An amusing story has come down to us from Chinese legends. It is said that Emperor Shennong, the father of Chinese agriculture and medicine, was on his travels when a servant was boiling some water for the emperor to drink. एक गमतीशीर किस्सा किंवा गोष्ट चीनच्या दंतकथांमधून आपल्याला ऐकायला मिळते. असं म्हटलं जातं की सम्राट शेनॉंग हा चायनीज सम्राट होता, तर त्याला द फादर ऑफ चायनीज ॲग्रिकल्चर अँड मेडिसिन म्हणजे चीनच्या शेती आणि औषधशास्त्राचं जनक मानलं जातं. तो जेव्हा एकदा प्रवास करत होता तेव्हा त्याचा नोकर त्याला पिण्यासाठी पाणी उकळवत असता. जस्ट देन अ फ्यू लीव्स फ्रॉम अ नियर बाय ट्री ब्ल्यू इन टू द बॉइलिंग वॉटर. त्याच्या आसपास छोटी छोटी झाडं होती आणि त्याची काही पानं वाऱ्याने उडून त्या उकळत्या पाण्यात येऊन पडली. द वॉटर इमिजिएटली चेंज्ड कलर. पाण्याचा रंग ताबडतोब बदलला त्या उकळत्या पाण्यामध्ये ती पानं पडल्यानंतर. ऑन ड्रिंकिंग द वॉटर द एम्परर वॉज अमेज्ड बाय द रिच फ्लेवर अँड द रिफ्रेशिंग क्वालिटी ऑफ द रिझल्टिंग इन्फ्युजन. हे जे उकळून तयार झालेलं मिश्रण होतं ते पिल्यानंतर त्या सम्राटाच्या लक्षात आलं की ह्याची चव अतिशय उत्कृष्ट प्रतीची आहे आणि ह्याच्यामुळं आपल्याला अतिशय ताजतवानं वाटत आहे. Excited by the unknown plant and its amazing flavor,
He carried out further investigations and discovered that tea had many healing and restorative properties and could also be used as an antidote to certain poisons. या चहाच्या उत्साह देणाऱ्या चवीमुळं आणि अतिशय वेगळ्या पद्धतीच्या ह्याच्याविषयी प्लांटविषयी माहिती झाल्यानंतर त्या राजांनी आणखीन पुढं संशोधन केलं आणि त्यातून त्याला लक्षात आलं की या चहाच्या पानांमध्ये अतिशय आरोग्यदायी गुणधर्म आहेत आणि अनेक आजारांवरती किंवा काही विषांमध्ये प्रतिविषाचं अँटीडोटचं काम ही चहाची पानं करू शकतात. Yet another legend tells us that it was a Buddhist monk named Bodhidharma who was the first to use tea as a drink. अजून एक दंतकथा किंवा पुराणकथा अशी ऐकण्यात येते की बौद्ध साधू बोधिधर्म नावाचे ज्यांनी पहिल्यांदा चहाचा पेय म्हणून वापर केला. He was keen to find a herb or a medicinal plant which would help him stay awake and alert for long periods of time in prayer and meditation. ते प्रार्थना आणि ध्यानधारणा करण्यासाठी त्यांना बराच काळ ताजंतवानं वाटावं किंवा खूप काळ जागं राहता यावं ह्याच्यासाठी एका औषधी वनस्पतीचा शोध घेत होते. After considerable search and trial, he found that chewing leaves from the tea shrub acted as a stimulant, helping him stay awake. बरेच संशोधन केल्यानंतर आणि बरेच वेळा ट्रायल म्हणजेच बरेचदा त्याची ट्रायल घेतल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की चहाच्या झुडपाची जी पानं आहेत ती चघळल्यानंतर ती स्टिम्युलंट म्हणजे उत्तेजकाचं काम करतात, ज्याच्यामुळं बराच काळ आपल्याला जागं राहता येऊ शकतं. इट वॉज ही हू इंट्रोड्यूस्ड टी अमंग हिज डिसायपल्स इन चायना. त्यांचे जे शिष्य होते चीनमधले त्यांच्यामध्ये त्यांनीच चहाला पहिल्यांदा त्यांना इंट्रोड्यूस केलं, म्हणजे चहा त्यांच्यासमोर त्यांनी आणला. इट इज सेड दॅट जापनीज प्रीस्ट studying under Buddhist teachers in China carried tea seeds and leaves back home with them. जे बुद्धिस्ट टीचर्स होते म्हणजेच बुद्ध धर्माचे जे गुरु होते त्यांच्याकडे शिकणारे जे जापनीज स्टुडंट होते, पुजारी होते किंवा धर्मगुरू होते, तर त्यांनी त्यांच्यासोबत जपानला जाताना चीनमधून चहाच्या बिया आणि पानं ते घेऊन गेले. अशा रीतीने जपानपर्यंत चहा जाऊन पोहोचला. टर्किश ट्रेडर्स ऑल्सो बिगॅन टू बार्गेन फॉर टी ऑन द बॉर्डर ऑफ मंगोलिया. तुर्की जे व्यापारी होते ते सुद्धा चहासाठी मंगोलियाच्या सीमेवरती करार करत असत. इनफॅक्ट द स्टोरी गोज दॅट द चायनीज एम्परर हुईसंग वॉज सो टेकन अप विथ टी that he set up a research into the best tea whisking methods and also hosted tea making and tea tasting tournaments in the court. So tea-minded was he that he failed to notice that Mongolia had actually taken over his empire. हुईसंग नावाचा जो चायनीज सम्राट होता त्याला चहाचं खूप वेड होतं. त्यांनी संशोधन करण्यासाठी लोकांना सांगितलं की वेगवेगळ्या पद्धतीने चहा कसा बनवता येईल, चहा कसा ढवळता येईल. यासाठी चहा बनवण्याच्या आणि चहाची चव घेण्याच्या स्पर्धा तो त्याच्या दरबारामध्ये आयोजित करायचा. तो चहाच्या वेडामध्ये इतका गुंतला होता की मंगोलियानी त्याचं राज्य टेकन ओव्हर म्हणजे त्याचं राज्य प्राप्त केलं किंवा त्याच्या राज्यावरती विजय मिळवला, त्याचं राज्य त्याच्याकडून काढून घेतलं हेही त्याच्या लक्षात आलं नाही. अशा रीतीने आज आपण द स्टोरी ऑफ द टीचा पहिला भाग अभ्यासला. त्याचा पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तुमच्या काही शंका असतील तर कमेंटमध्ये विचारा. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.